सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे सूर्यलक्ष्मी कॉटन मिलवर कार्यवाहीचे आदेश। सूर्यलक्ष्मी कॉटन मिल प्रशासन करीत आहे कामगारांचं शोषण। नागपूर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या सूर्यलक्ष्मी कॉटन मिल येथे कायद्यानुसार कामगारांना वेतन व इतर सवलती मिळत आहेत किंवा नाही यावर कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी कामगार विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूर्यलक्ष्मी कॉटन मिल येथे बोलावून आढावा बैठक घेतली। कामगारांना नियमानुसार पगार, सुट्टी, पीएफ व विमा योजनेचा लाभ मिळत आहे की नाही याची चौकशी केली असता कामगारांचं शोषण होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले। त्यावर सखोल चौकशी करून कंपनी प्रशासनावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले। कामगारांचे प्रलंबित ॲग्रीमेंट देखील तात्काळ पूर्ण करण्याबाबत त्यांनी कंपनी प्रशासनाला ताकीद दिली आहे। यावेळी अप्पर कामगार आयुक्त किशोर दहिफळकर, सहाय्यक कामगार आयुक्त उज्ज्वल लोया, राजदीप ध्रुव, कंपनी सीईओ सिद्धांत शर्मा, व्हाइस प्रेसिडेंट BA थोरात, कामगार प्रतिनिधी योगेश गडे, प्रदीप बावणे, जगदीश पटले, रेवनाथ मदनकर, अजय अजबैले, मुकेश बिरनवार, कैलास सुवासार व मोठ्या प्रमाणात कामगार उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज करिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम। हक्काचे पैसे ते इन्स्टॉलमेंट मध्ये असे द्यायचे जनता उपकार करून बराबर कर देंगे। जनवरी से जो भी दिए क्यों करोगे आप? लेवल से देना चाहिए। इनका अधिकारी के पिछले 6 महीने के भी रिकॉर्ड कर सकते हैं आपसे, और तुमको नियमानुसार जो कार्रवाई करानी चाहिए वो करेंगे ना, तो फिर तुम्हारी पूरी हालत खराब हो जाएगी। या मजाक समझ के रखेगा आप लोगों ने? आम्हाला एक कामगारांचा आणि मॅनेजमेंटचा संबंध चांगले राहिले पाहिजे। त्यांनी आपसात बसून संवाद करायला पाहिजे। संवाद करून कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाची गरज नसावी या विचारधारेपैकी मी एक आहोत। पण तुम्ही जर असं वागत असाल तर मी तुम्हाला 2 मिनिटात राईट करतो। आम्ही लक्ष घालत नाही याचा अर्थ आमचं दुर्लक्ष करून यांना वाऱ्यावर होणार असं होणार नाही। सरकार काय कमकुवत आहे का कमजोर आहे का त्यांनी मनात घेतलं तर 2 मिनिटात ठीक करते तुमचे।